विचारसागर विचारसागर ग्रंथामध्ये आज आपण चौथ्या तरंगाला आरंभ करणार आहोत. कालपर्यंत आपण तिसऱ्या तरंगाचा विचार करून आलो. तिसऱ्या तरंगाचा विचार करता असताना सद्गुरू आणि सद्गुरूची लक्षणं काय आहे त्या ठिकाणी विचार करून झाल्याच्या नंतर आज आपण ह्या ठिकाणी चौथ्या तरंगाला सुरुवात करत असताना आता ह्या चौथ्या तरंगामध्ये आपण शास्त्र आरंभ सुरुवात करणार आहोत. मग आतापर्यंत या ठिकाणी आपण पहिला तरंग पाहिला, दुसरा तरंग पाहिला आणि तिसरा तरंग पाहिला. ह्या तीन तरंगामध्ये मग काय विचार झाला तर ह्या तीनही तरंगामध्ये आपल्याला जो चौथा तरंग, पाचवा तरंग आणि सहावा तरंग हे जे तरंग आहे हे तरंग समजून घेण्याची भूमिका तयार झाली. जसं जमीन जर सुपीक झाली तर त्याच्यामध्ये बीज पेरलं तर ते व्यवस्थित उगवत असतं. तसं या ठिकाणी तो अधिकारी झाला पाहिजे आणि तो अधिकारी झाला तरच अशा पद्धतीनं त्याला हे सर्व तरंग कळतील. म्हणजे इथून मागे त्याने पहिला तरंग ऐकलं नसेल, दुसराही तरंग ऐकलं नसेल किंवा तिसराही तरंग ऐकलं नसेल, पण कमीत कमी आता तो चौथ्या तरंगाला या ठिकाणी उपस्थित असेल तर तीन तरंग नाही कळले तरी काही हरकत नाही. त्याला किती तरंग कळले पाहिजे? त्याला चौथा तरंग कळावा, त्याला पाचवा तरंग कळावा आणि त्याला सहावा तरंग कळावा. चौथा तरंग हा कोणासाठी सांगितला तर चौथा तरंग हा उत्तम अधिकाऱ्यासाठी सांगितलेला आहे. पाचवा तरंग हा कोणासाठी सांगितलेला आहे? ज्याला बुद्धिमांद्यादी आहे, म्हणजे जे ज्ञान जसं आहे तसं आत्मसात करत असताना मध्ये काहीतरी प्रतिबंध, संशय, विपर्य हे येणारे आहेत. मग त्याने तेच असणारं परमतत्व जे विचाराच्या माध्यमातून, ज्ञानाच्या माध्यमातून ज्ञेय करून घ्यायचं होतं तेच आता त्याला त्या ठिकाणी ते परमात्मा ध्येय करायचं, म्हणजे ध्यानाच्या माध्यमातून त्याला जाणायचं. आणि सहावा तरंग जो आहे तो सहावा तरंग अगदी कनिष्ठ अधिकारी आहे. कनिष्ठ अधिकारी का म्हणायचं? कारण त्याला बुद्धी आहे पण अतिशयच कुशाग्र, अतिशय संशय त्याच्या ठिकाणी येणारे आहेत. म्हणून लहान लहान गोष्टीवरती तो शंका घेणार आहे, म्हणून त्याच्यासाठी तो सहावा तरंग त्या ठिकाणी सांगितलेला आहे. म्हणून आता चौथा, पाचवा आणि सहावा हे तीन तरंग याच्यामध्ये फार महत्त्वाचं आहे. म्हणजे शास्त्रामध्ये जे काही सर्व गोष्टी आलेल्या आहेत त्या सगळ्या शास्त्राचा भाव, सगळ्या शास्त्राचा सार म्हणजे हा असणारा चौथा, पाचवा आणि सहावा तरंग आहे. म्हणून हे तीन तरंग समजून घ्यावे. सातवा तरंग नाही घेतला समजून तरी काही अडून पडत नाही, पण चौथा, पाचवा आणि सहावा हे तीन तरंग मात्र आपण समजून घेतले पाहिजे. आता हा चौथा तरंग यायला आपण सुरुवात करतो. सगळ्यांनी ग्रंथ समोर घ्या आणि लक्ष द्या ग्रंथामध्ये. तरंग चौथा, श्री गुरु सच्चिदानंदाय नमः. परिच्छेद क्रमांक 1, उत्तम अधिकाऱ्यास उपदेशाचा प्रकार. आता हा चौथा तरंग सुरू होतो. हा चौथा तरंग यामध्ये उत्तम अधिकारी आहे. त्या उत्तम अधिकाऱ्याला या ठिकाणी सांगायला सुरुवात करतात. खाली पहा, पहिल्या व दुसऱ्या तरंगात अनुबंधाचे संक्षिप्त व विस्ताराने वर्णन करून तिसऱ्या तरंगात प्रथम सद्गुरूचे लक्षण सांगितले आणि शिष्याचे तदनंतर म्हणजे त्याच्यानंतर सद्गुरूचे लक्षण सांगितले. बघा, आता पहिल्या तरंगामध्ये आपण काय पाहिलं तर त्या ठिकाणी अनुबंध पाहिला. अनुबंध काय पाहिला? अनुबंधामध्ये अधिकारी पाहिला, विषय पाहिला, प्रयोजन पाहिला आणि त्या तिघांचा असणारा संबंध पण आपण पाहिला. म्हणजे अधिकारी, विषय आणि प्रयोजन ह्या तीन गोष्टींनंतर चौथ्यांदा त्यांचा संबंध पाहिला. अनुबंध का पाहावा लागला बरं आपल्याला? कारण कोणताही ग्रंथ समजून घेण्याकरता त्या विवेकी पुरुषाची
आणि असणाऱ्या ग्रंथामध्ये प्रवेश होण्याकरता अनुबंधाची अतिशय आवश्यकता आहे. म्हणून विवेकी पुरुषाची त्या ग्रंथामध्ये प्रवेश होत असतो. म्हणून जो आपल्या काय ती व्याख्या आहे सुरुवातीला, अनुबंध म्हणजे काय, जो आपल्या ज्ञानाने मुख्य ग्रंथामध्ये प्रवेश करून देतो त्याला अनुबंध असं म्हणतात. आणि ते अनुबंध किती आहेत, तर 4 प्रकारचे अनुबंध आहे. अधिकारी, विषय आणि प्रयोजन व त्यांचा असणारा संबंध, हे 4 प्रकारचे अनुबंध पाहिले. मग पहिल्या तरंगामध्ये हे अनुबंध पाहत असताना त्याचा जास्त विस्तार झाला का, त्याचा विस्तार जास्त झाला नाही. मग त्याचा विस्तार कोणत्या तरंगात झाला, तर त्याचा विस्तार मात्र आपण 3ऱ्या तरंगामध्ये विस्ताराने व्यवस्थित विचार केला. आणि 2ऱ्या तरंगामध्ये आपण सद्गुरू आणि शिष्याची लक्षणं सांगितली. हे बरोबर आहे ना, बरोबर आहे असं दुसऱ्या तरंगात विस्तार, तिसऱ्या तरंगात सद्गुरूची लक्षणे. हा असं म्हणायला पाहिजे ना. मग असं म्हणा ना, बरोबर आहे असं. म्हणून आपण पहिल्या तरंगामध्ये अनुबंध पाहिला आणि थोडक्यात पाहिला, आणि 2ऱ्या तरंगामध्ये त्याचा पुष्कळ त्या ठिकाणी विस्तार केला. आणि मग त्याच्यानंतर सद्गुरूची आणि शिष्याची काही लक्षणं पाहिली. तर सद्गुरूची लक्षणं पाहता असताना तो स्तोत्रीय असला पाहिजे, ब्रह्मनिष्ठ असला पाहिजे आणि दयाळू असला पाहिजे. ही सद्गुरूची पण लक्षणं पाहिली. त्याच्यानंतर शिष्याची पण लक्षणं पाहिली आपण. तर शिष्याची लक्षणं पाहता असताना त्याच्या अंतःकरणामध्ये मल विक्षेप रहित अंतःकरणे, आणि तो साधन चतुष्टयाने युक्त आहे. आणि सेवेचा प्रकार पाहता असताना त्याने आपलं मन सद्गुरूला दिलेलं आहे, आपलं तन सद्गुरूला दिलेलं आहे, आपलं धन सद्गुरूला दिलेलं आहे, आपली वाणी सुद्धा सद्गुरूला अशा प्रकारे समर्पित केलेली आहे. आणि ह्या सर्व गोष्टी करून आणि आता तो आत्मबोध प्राप्त करून घेण्याकरता नेहमी त्या ठिकाणी तत्पर असतो. असा त्या ठिकाणी आपण शिष्यही त्या ठिकाणी व्यवस्थित पाहून झाला. काय झालं? पहिल्या व 2ऱ्या तरंगात अनुबंधाचे संक्षिप्त व विस्ताराने वर्णन करून 3ऱ्या तरंगात प्रथम सद्गुरूचे लक्षण सांगितले आणि शिष्याने सद्गुरूची सेवा कशी करावी याचा विचार झाला. आता व अध्यात्म विचार कसा करावा हे सांगितले. अध्यात्म विचार म्हणजे सद्गुरू प्रसन्न असले तर, अवकाश जर असेल तर, आणि ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आणि मग त्याने अध्यात्म विचार कसा करावा हे सांगितले. त्यानंतर आता वेदांत विचाररूप शास्त्र ऐक नाही. आता सुरुवातीला आपल्याला झाले का नाही संबंधरूप विचार, संबंधरूप श्रवण झालं आपल्या सुरुवातीला. आता ह्या ठिकाणी काय करायचंय, विचाररूप व श्रवण या ठिकाणी करायचं. मग ते कसं, तर वेदांत विचाररूप शास्त्र व पुढं काय सद्गुरू शिष्य संवाद रूपाने सांगण्याकरता एक कल्पित कथनक मूल ग्रंथकाराने सांगितलेले आहे. आता इथं वेदांत विचाररूप शास्त्र व पुढचं काय सद्गुरू शिष्य संवाद. आता वेदांताचा विचार आहे, पण हा कसा त्या ठिकाणी सांगायचा, तर एक सद्गुरू असेल, एक शिष्य त्या ठिकाणी असेल, म्हणजे याला आपण काय म्हणणार, एक पूर्व पक्ष आणि एक उत्तर पक्ष. यालाच आपण एक शंका आणि एक समाधान अशा पद्धतीने विचार येणार. म्हणजे इथं शिष्य या ठिकाणी शंका करणार आणि सद्गुरू त्याचं उत्तर देणार, असं या ठिकाणी समजून घेण्याकरता एक कल्पित कथनक आणि मूल ग्रंथकाराने सांगितलेले आहे. आता हे समजून घेण्याकरता काय याने केलेलं आहे की एक कल्पित कथानक तयार केलेलं आहे. म्हणजे हे कथानक तयार करत असताना एक राजा सांगितला आणि त्याची मुलं सांगितलेले आहे. तर तुम्ही म्हणाल हे कुठं इतिहासामध्ये आलंय का, कुठं पुराणामध्ये आलंय का, कुठं शास्त्रात आलेलं आहे का, तर हे कुठं शास्त्रात नाही, कुठं पुराणात नाही, याची काही तारीख नाही, याचं काही वार नाही, हे कोणत्याही शिक्षणामध्ये नाही, कुठं शालिवान, कुठं शके, कुठं कल्पात असं काही घडलेलं नाही. तर हे काय केलं की आपल्याला जसं एखादा सिद्धांत जर समजून घ्यायचा असेल तर आपण त्याला एक दृष्टांत तयार करतो की नाही, मग दृष्टांत तयार करून देतो. मग दृष्टांत काय सगळा खराच असला पाहिजे का, खरं नसलं पाहिजे. म्हणजे दृष्टांत समजून घेण्याकरता एक आपण काहीतरी आपलं सिद्धांत समजून घेण्याकरता एखादा दृष्टांत वगैरे कल्पित तयार करतो. तसं ह्या ठिकाणी हे शास्त्र समजून घेण्याकरता या ग्रंथकाराने काय केलेलं आहे, एक कल्पित असणारे ह्या ठिकाणी कथा तयार केलेली आहे.
ती कशी कथा आहे, पण ही कथा सुद्धा काही सामान्य नाही बरं का. ह्या कथेमध्ये सुद्धा फार मोठा विचार आलेला आहे. म्हणून ही कथा सुद्धा आपल्याला आता या ठिकाणी थोडी लक्षात घ्यायची. परिच्छेद क्रमांक 2, शुभ संतती राजाची कथा. 1. शुभ संतती. बघा आता त्या राजाचं सुद्धा काय नाव आलेलं आहे, त्याचं नाव सुद्धा या ठिकाणी शुभ म्हणजे पवित्र, चांगलं आहे का नाही. आणि त्याची संतती ती पण कशी आहे, राजाचं नाव पण शुभ आणि संतती पण असं नाव आलेलं आहे. म्हणून राजाला नाव काय दिलं, शुभ संतती, चांगल्या राजाची मुलं असं म्हणता येईल आपल्याला. एक शुभ संतती नावाचा राजा असून त्यास तत्वदृष्टी, अदृष्टी आणि तर्कदृष्टी या नावाची 3 पुत्र होते. बघा आता राजाचं नाव आलं शुभ संतती, मुलांची नावं सुद्धा काय हलके आले का, मुलांची नावं सुद्धा त्या ठिकाणी तशीच आली. शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटे आहे का नाही. शुद्ध ही बीजाची फळे शुद्ध ही बीजाची काहीतरी फळे ही शुद्ध असतात म्हणे त्या ठिकाणी. तसं राजाचं नावच एवढं चांगलं आलंय, तर मुलाची नावं सुद्धा कशी आल्यात तशीच आल्यात. कुठं बंटी, चंटी, मंटी अशी काही नावं सांगितलेली नाही. तर बघा, शुभ संतती नावाचा राजा आहे आणि त्याला 3 मुलं आहे. ते आता इथं प्रश्न पण तयार होतील. आज जरा आता जाऊ द्या मागचे प्रश्न नाही. आता ओंकार महाराज आता आज आहेत का काही, नाही नाही आज आले. चला ठीक आहे. हे तयार झालं का, चालू मध्ये आपल्याला प्रश्न पण काढता आले पाहिजे. शुभ संतती नावाचा राजा असून त्यास तत्वदृष्टी, अदृष्टी आणि तर्कदृष्टी या नावाचे 3 पुत्र होते. राजा सर्व गुणांनी संपन्न असून त्या सर्व भोग प्राप्त होते. बरं, राजाकडं काही कमी होतं का? राजाकडे एकही गुण त्या ठिकाणी कमी नव्हता. राजा सर्व गुणांनी तोही संपन्न त्या ठिकाणी होता. आता राजाचे गुण चांगले असेल तर त्याचे भोग सुद्धा कसे असतील, भोगही त्या ठिकाणी चांगले होते. म्हणून राजा सर्व गुणांनी संपन्न असून त्या सर्व भोग प्राप्त होते. पुढे बघा, बरेच दिवस तो भोग भोगीत असता पूर्व पुण्याईने त्याच्या मनात असा विचार आला की आत्माच सुखरूप असून बाकीचे अनात्म पदार्थ तुच्छ आहे का नाही. आता राजा सर्व गुण संपन्न पण होता, त्याला सर्व भोगही प्राप्त होते आणि तो भोग सुद्धा होता, बरोबर आहे की नाही. परंतु हे भोगत असताना त्याला पूर्व पुण्याने हे कळालं. माऊली म्हणतात की नाही की ते सांगे पोय पिंकीचे किडे किळसी घेते, म्हणजे ते अंतर्नेनं ते बापडे म्हणून अगत्य सेवणे घडे. आता हे विषय लोकांना असं वाटतं हे विषय आपल्याला मिळाले, सगळं आपल्याला परिपूर्णता आपल्याला प्राप्त झालेली आहे. म्हणजे तो संसार आणि ते विषय आणि ते भोग हे लोकांना कसे वाटतात, गोड वाटतात. संसारामध्ये त्यांना एखादी गोष्ट अनुकूल मिळाली का ते म्हणतात हेच खरं सुख आहे. म्हणजे त्यांचा विषय सगळा कुठं असतो बघा. माऊली म्हणतात जे प्राण्या कामी भरू, सगळा त्यांचा भरकुटा आलेला आहे. कामना, इच्छा, विषय, भोग, जे प्राण्या कामी भरू देहाच्या वरी आदरू. आता हा सगळा जो आदर आहे त्यांचा कुठे, देहावरच आहे. म्हणजे देहाला सुख मिळालं तर देह सुखरूप आणि देहाला सुख मिळालं नाही तर देह सुखरूप नाही आणि त्याच्यातच गुंतून पडतात. जेव तोचे देव भोजनती भक्ती आणि मरणती मुक्ती पाखंड्याची. मना आला तैसा करे ते विचार म्हणती संसार नाही पुन्हा. लटके हे केले पुराण वेद. उलट तुकोबराय म्हणतात यांनी देहालाच आपलं मांडलेलं आहे आणि विषयाला भोग म्हटलेला आहे. यापेक्षा त्यांना बाकीचं काही मान्य आहे का? त्यांना जन्म मरणाची परंपरा मान्य आहे का? वास्तविक पाहिलं तर आपण ह्या मनुष्य देहाला आलो, वारंवार येणं होणार आहे का ह्या मनुष्य देहाला? वारंवार ह्या मनुष्य देहाला येणं होणार नाही. उलट तुकोबराय म्हणतात बहु केला फेरा येथे सापडला थारा. मनुष्य देह ऐसा निध साधिले ते साधे सिद्ध. उलट बहु म्हणजे 84 लक्ष येऊन फेरा करून आपल्याला ह्या मनुष्य देहाला यावं लागतं. बरं, आता प्रारब्ध भोगाने सगळ्या गोष्टी कधी कधी आपल्याला अनुकूल सुद्धा या ठिकाणी प्राप्त होतात. मग त्या असणाऱ्या आणि ह्या प्रारब्धाने मिळाल्या ह्या गोष्टीमध्ये आपण रमत राहावं का? इथं रमावं का?
आपल्याला मान्य आहे सगळ्या गोष्टी आपल्याला अनुकूल मिळाल्या असतील, त्याच्यामध्ये आपल्याला कशाच कोणत्याच गोष्टीची कमतरता नाही. परंतु हेच जर आपल्याला जर भोगावं वाटत असेल, तर हे पुण्य आहे का आपलं पाप आहे? हे खरं आपलं पाप आहे, याला पाप असं म्हणायचं. याला ह्या ठिकाणी काय म्हणायचं? पाप असं म्हणायचं. आणि पुण्य कशाला म्हणायचं? तर पुण्य यालाच म्हणायचं की हे सगळं मला मिळालेलं आहे, पण हे सगळं चांगलं आहे का? हे मला मुक्त करणारं आहे का? हे मला मात्र मुक्त करणारं नाही आहे. का मुक्त करणार नाही? ह्या संसारामध्ये किती काही काळ राहिलो तर संसार आपल्याला काय मुक्त करणार नाही. म्हणून आपलं पूर्व पुण्य आहे ना, म्हणजे कोणतं तरी पुण्य उदयाला येतं आणि त्याच्या मनामध्ये असा विचार येतो की आपल्याला हे सगळं भोग, ही मुलं, ह्या सगळ्या गोष्टी आहे, पण आपण खरंच हे भोगल्याच्या नंतर मुक्त होऊ का? नाही. म्हणजे मग त्याला काय झाली, थोडक्यात उपरती झाली. कशी उपरती झाली? तो म्हणू लागला, संसाराच्या तापे तापलो मी देवा. आता काय तापल्यासारखं आहे का? पण हे विषय मला ह्या ठिकाणी काय गुंतून टाकतात. सुटायचा काही करतो उपाय, तो हे देखे पाय गोवेले. उलट ह्या विषयातून मी सुटण्याचा प्रयत्न करतो, पण हे विषय काय करतात, मला गुंतून टाकतात. असं तो वारंवार विचार करतो. तो म्हणतो, सर्व सुखाची आशा जन्म गेला वया. हे सगळ्या सुखात माझा जन्म गेला वया आहे का नाही? पूर्ण अभंग आहे काय? सर्व सुखाची आशा जन्म गेला वाया, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशाशी न पावला, माया विष्टीला जीव माझा, माझे सोयीत नेणते कोणी, मज असं काहीतरी आहे पुढं, मज वाचून न करते कोणी काही असो. तर अशा पद्धतीने हा विचार त्याच्या मनामध्ये काय झाला, निर्माण झाला. कोणाच्या मनामध्ये हा विचार निर्माण झाला? कोणाच्या मनात हा विचार निर्माण झाला? तुम्ही ऐकताना सगळे. आता मला ते पडदे, हे पडदे फिरून दाखवून मला काय कळत नाही. हा? शुभ संतती राजाच्या मनात विचार निर्माण झाला. शुभ संतती राजाच्या मनामध्ये विचार निर्माण झाला. हे लक्षात आलं की नाही? मला ते आता इथं बाकीचं तुमचे चेहरे समोर दिसले ना, मग मला विचारता येतात. आता नाही तर खाली आलं. तो बरेच दिवस तो भोग भोगीत असता पूर्व पुण्याईने त्याच्या मनात असा विचार आला की आत्माच सुखरूप असून बाकीचे अनात्म पदार्थ तुच्छ आहे. काय लक्षात आला? की त्याच्या मनामध्ये सारासार विचार निर्माण आला. काय विचार निर्माण आला? सारासार. काय विचार आला? विवेक. विवेक म्हणजे काय बरं? सतसंगतीने आत्मा अविनाशी असून तदव्यतिरिक्त सर्व चंचल आणि विनाशी आहे. हा विचार, हा विवेक त्याच्या मनामध्ये काय झाला? निर्माण झाला आहे का नाही? देखे सारासार विचारता, भ्रांती ते पाहे आसारता, आणि सार ते स्वभावता नित्य जाणे. हा त्याच्या मनामध्ये काय आहे? विचार. आणि कसं काय निर्माण झाला? पूर्व पुण्याने निर्माण झाला. या जन्मातलं काय पुण्य असेल, काही पूर्वजन्मीचं पुण्य असेल, आणि त्या पुण्याईनं अशा पद्धतीचा विचार त्याच्या मनामध्ये निर्माण झाला. आणि हा विचार कधी निर्माण होऊ शकतो याच्यातून लक्षात घेता येईल. आपलं पुण्य उदायला आलं तरच हा विचार निर्माण होईल. आपलं पुण्य उदायला आलं नाही, ऐक नाही, तर हा विचार येईल का? त्याला कितीही जरी सांगायचा प्रयत्न केला तर त्याच्या मनामध्ये हा विचार येऊ शकत नाही. मग कधी विचार येऊ शकतो? आपलं पूर्व पुण्य बहुत सुकृताची जोडी, म्हणून विठ्ठले आवडी, तरच त्याच्यामध्ये त्याचा विचार उत्पन्न होत असतो. असो. काय विचार झाला? आत्मा सुखरूपासून बाकीचे अनात्म पदार्थ तुच्छ आहे, याकरता राज्य मुलाच्या स्वाधीन करून. याकरता काय केलं पाहिजे? आता हे सगळं चांगलं आहे का? नाही. आता हे राज्य काय करायचं? आपल्या मुलांच्या मात्र काय करायचं? स्वाधीन करायचं. राजाला किती मुलं होते? 2 मुलं होती का 3 मुलं होती राजाला? 3 मुलं होती. म्हणजे 3 मुलांना हे राज्य देऊन टाकायचं, असा राजाने विचार मनामध्ये केला. आपण बघा, आता हे राज्य मुलांच्या ताब्यात देऊन आपण काय करायचं? आपण आत्मविचाराकरता वनात जावे. आता आपण तो विचार करण्याकरता कुठे गेलं पाहिजे? वनात गेलं पाहिजे. का सद्गुरूला शरण गेलं पाहिजे? खरं पाहायला गेलं तर सद्गुरूला कुठेतरी आपण शरण गेलं पाहिजे. वनामध्ये कोण आपल्याला विचार देणार आहे? झाडं वगैरे देईल का आपल्याला विचार? पण त्याच्या मनात असा विचार आला, आपण वनात जावं. का वनात जावं? आता खरं पाहायला गेलं तर याचसाठी वनांतरा जातो सांडून या घरा, ऐक नाही. तुकोबाराय पण म्हणली, मग आता मी वनात जातो. का बरं? अहो, घरी कटकट काही सामान्य असते का?
त्यांची पत्नी नेहमीच म्हणायची, उठी ते कुठी ते टाळं, अवघा मांडीला कोल्हाळ, तळमळती यांच्या रांडा, जेवे नावे घालती धोंडा. ऐक नाही, आता हे आमचे बाबा काय करतात, आमचे बाबा टाळकुटीत बसतात. बरं, हे एकटे नाही, यांचे टाळकुट्याला सुरुवात झाली का हे बाकीचे पण येऊन बसतात. 14 टाळकरी होते ना, हे पण बसतात. आणि हे बाकीचे येऊन बसले का ह्यांच्या बायका काय करतात, या पण इथं आहे ना मनकाठावर चुना घालून वरडायला सुरुवात करतात. म्हणजे तळमळती यांच्या रांडा, जेवे नावे घालते धोंडा. मग आता हे इथं भजन करून देतील का, इथं भजन करून देत नाही. मग आता काय करायला पाहिजे, ते म्हणले भजने विक्षेप त्याची पै मरण. भजनात जर बघा आपण मनुष्य देहामध्ये आलो आणि ह्या मनुष्य देहामध्ये येत असताना पारमार्थामध्ये जर विक्षेप आला ना, तर विवेकी मनुष्याला त्या भजनातला विक्षेप म्हणजेच एक प्रकारचं जणू काय मरण आलं असं लक्षात आलं पाहिजे. म्हणून तुकोबराय म्हणले हे भजनात विक्षेप येतो ना, मग आता काय केलं पाहिजे. तुकोबराय म्हणले, तुका म्हणे नाही आघाताचा वारा, ते स्थळी जाताना ठाव मागे. म्हणजे ज्या ठिकाणी कोणत्या प्रकारचा आघाताचा सुद्धा आणि विक्षेप निर्माण करणारा वारा येणार नाही, अशा ठिकाणी मला पाहिजे. मग जातो वनांतरा. तसं यांच्या ध्यानात काय आलं की इथं आता परमार्थ आपला होणार नाही, या राज्यामध्ये या विषय सुखामध्ये, आणि मी जर रमून राहिलो तर आत्मविचार होणार नाही. आता हा आत्मविचार व्हायचा असेल तर मला काय करावं लागेल, मला मात्र कुठंतरी आत्मविचार करण्याकरता वनामध्ये जायला पाहिजे. म्हणून आत्मविचाराकरता वनात जावे. हा विचार आपल्या तिघा मुलास कळवण्याकरता त्यांना एकांतात नेऊन सांगितले. आता मी जाणार आहे बाबा, मी आता राज्य सोडणार आहे, पण आता मी जाणार आहे म्हणल्यावर मग ते हे मुलांना सांगितलं पाहिजे ना, कारण मुलं त्यांची काय पुढं वारसदार आहे. मग काय केलं पाहिजे, आपल्या जाण्याच्या नंतर मुलांमध्ये कलह करणं, भांडणं करणं, ती संपत्ती वाटून न देणं. संपत्ती वाटून नाही दिली म्हणजे कलह भांडणं हे होतच असतात. म्हणून मुलांना काय केलं, त्यांनी एकत्र बोलवलं ना, हा विचार सांगायचा विचार त्याच्यात आला. हा प्रपंच फार दुःखरूप आहे, यात फार कष्ट भोगावे लागतात. आता मुलांना एकांतात नेऊन काय सांगायचे, हाच विचार सांगायचा की हे मुलांनो, हा प्रपंच फार दुःखरूप आहे, यात फार कष्ट भोगावे लागते. आहे का नाही, काय सांगू, जन्मीची यातना मज भोगिता नारायणा, मास मळमूत्र जाणा तुझं क्षणोक्षणात येत असे. जन्मापासून अगदी मरणापर्यंत या देहामध्ये किती दुःख आहे बरं. दुःखाला तोटा आहे का, या देहामध्ये आल्याच्या नंतर हा मृत्यूलोक आहे ना, आहे का नाही, ह्या मृत्यूलोकामध्ये काय आहे, सारं दुःखच दुःख त्या ठिकाणी आहे. आणि हे काय करायचं आता, हे मुलांना सांगायचे. आता मुलांना असं जर सांगितलं तर त्यांच्या मनामध्ये उपरती नाही तयार व्हायचे का, त्यांच्या मनामध्ये उपरती होईल. पण आता या ना मुलांना उपरती व्हावं असं वाटलंय का, नाही, उलट मुलांना हे देऊन टाकायचं आणि आपण मोकळं व्हायचं, असा विचार मनात आला. असो, हा प्रपंच फार दुःखरूप आहे, यात फार कष्ट भोगावे लागतात. यासाठी आपण राज्याचा त्याग करून आत्मस्वरूपाचा विचार करीत राहावे असे मला वाटते. यासाठी मुलांना सांगायचं की बाबा, हे सगळं प्रपंच, हे सगळं राज्य फार दुःखरूप आहे, यामध्ये कष्टाला अजिबात तोटा नाही. मग मी काय ठरवलं की ह्या सगळ्या राज्याचा भोगाचा सगळ्याचा त्याग करून वनामध्ये जाऊन काय करायचं आहे, मला आत्मविचार करावा वाटत आहे. याकरता आत्मविचार करीत राहावे असे मला वाटते. राज्याचा त्याग करून बाहेर जाण्याचे कारण बघा. आता त्यांनी कारण पण काय सांगितलं बरं का, बारकाईने वाचा. असा प्रश्न तयार होऊ शकतो, याच्यामध्ये बरेच प्रश्न तयार होतील. राज्याचा त्याग करून बाहेर जाण्याचे कारण काय, माझ्या प्रजेतील लोक जे संसार दुःख भोगतात तेही मला पाहवत नाही. बघा आता तो काय किती उपरती झाली बघा बरं. उपरती म्हणजे वैराग्य निर्माण झालं. वैराग्याचे प्रकार नाही पाहिले का आपण, येतमान वैराग्य, व्यतिरेक वैराग्य, एकेंद्रिय वैराग्य, वशीकर सौंदर्य वैराग्य, मंद वैराग्य, तीव्र वैराग्य, तीव्रतर वैराग्य, हे वैराग्याचे प्रकार आहे का नाही. आपण कधी कधी स्मशानामध्ये जातो आणि स्मशानामध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला स्मशान वैराग्य होतं, कधी कधी उंबरठा वैराग्य होतं, कधी प्रस्तुती वैराग्य होतं. असे वैराग्याचे काही अनेक प्रकार त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. या राजाला काय माहिती कुठंतरी वैराग्य झालं, कसं वैराग्य झालं तर पूर्व पुण्याने त्याला मात्र हे वैराग्य झालं. आता ह्या राजाला वैराग्य झालं, आता हा राजा इथून जेव्हा ह्या 4थ्या तरंगातून गायब होतो
तर हा कुठं पाहायला मिळतो आपल्याला? अगदी 7व्या तरंगामध्ये पाहायला मिळतो. असं हे राजाचं वैराग्य. म्हणजे हे वैराग्य फक्त वरच्यावर झालेलं वैराग्य होतं, पण त्या विचाराने मात्र मुलांना चांगल्या प्रकारचं वैराग्य निर्माण झालं. पुढे पहा. राजाचा त्याग करून बाहेर जाण्याचं कारण, माझ्या प्रजेतील लोक जे संसार दुःख भोगतात. ऐक नाही, आता हे प्रजेतील लोक संसार दुःख का भोगतात बरं? याचं कारण काय? अहो मी सुद्धा प्रजेतच आहे ना, मी सुद्धा राजा आहे का नाही? आणि हे सगळे विषय भोग आपल्याला गोड वाटतात की नाही, पण हेच खरे काय त्या ठिकाणी दुःख रूप आहे. आता विषयाचं किती वर्णन करायचं? बापा विषयाची मधुरता, आवडे जणे उपजे चित्ता, परितो प्राण परितो परिणाम विचारता प्राणो हारे, तव तो सवचौराचा सांगतो, जैसा नावे कसोच ऐका नाही, जव नागराचा प्राण तो सांडेजेना. हे विषयाचे वर्णन आपण मागं बऱ्याच वेळा करून आलेलो आहेत. म्हणून अशा पद्धतीनं हे राज्यातले, या माझ्या प्रजेतले लोक हे सुद्धा काय, हे भोगच भोगतात. आणि हे विषय सुखरूप आहे का दुःखरूप आहे? अहो हे सवस्वराच्या सवचोर माहिती आहे का नाही, कुठपर्यंत शांत असतो? जवळ नगराचा प्रांत तो सांडेजेना. आणि एकदा नगराची सीमा ओलांडली तर तो आपलं काम दाखवतो की नाही? तसंच हे विषय सुरुवातीला फार गोड लागतात, पण नंतर मात्र काय करतात? नंतर मात्र ते त्याचे प्राण त्या ठिकाणी घेऊन टाकत असतात. एक वेळेस कृष्ण सर्पाचं विष खाल्लं तर ते मात्र एका जन्माची हानी करू शकतं, पण हे विषय काय करतात? अनेक जन्माची आपली हानी करणारी आहे. आणि हे मला मात्र काय आहे, ही प्रजा दुःख भोगते. म्हणजे सगळं गुणसंपन्न आहे, सगळं प्रजेला व्यवस्थित आहे, पण हे प्रजेला व्यवस्थित जरी असलं तर हे विषय नाहीत, हे खरे काय आहे, विषच खातात. आणि हे मला मात्र या ठिकाणी पावत नाही. बघा, राजाचा त्याग करून बाहेर जाण्याचे कारण, माझ्या प्रजेतील लोक जे संसार दुःख भोगतात तेही मला पावत नाही. त्यांच्याजवळ पुष्कळ ऐश्वर आहे. ऐक नाही, आता हे पुष्कळ ऐश्वर हे विषय आहे. हे विषय आहे का? हे विषयच तयार करून ठेवलो त्यांनी बरं. या लोकांनी हे विषय म्हणजे विषय आहे का? हे विषयच आहे बरं. विषच आहे. आणि हे ऐश्वर कोणतं आहे? विषयाचं, म्हणजे विषयाने ऐश्वर तयार करून ठेवलेलं आहे, असा सरळ अर्थ होतो. बरोबर आहे की नाही? किंवा ज्यांच्या हाती मोठी सत्ता आहे त्यांना विचारशून्य लोक थोर मानतात. बघा, आता ज्यांच्या हाती मोठी सत्ता आहे म्हणजे मोठे विषयाचे घडे भरून ठेवलेले, असं समजून घ्या ना. आता हे विषयाला विषयाप्रमाणे नाशिक समजल्याशिवाय वैराग्य झालं हे सिद्ध होतं का? नाही होतं. म्हणजे ज्याच्याजवळ काय होतं, मोठी सत्ता आहे त्यांना विचारशून्य लोक थोर मानतात. आणि खरंच मानतात की नाही हो? अनुभव घेऊन पहा बरं, आपण आपल्यापाशी विचार करून पहा बरं. आपण म्हणतो ना, बघा ना त्यांच्याकडं काय संपत्ती हो, जर जळायला लागली तर जळता जळणार नाही. पहिली गोष्ट, जळता जळणार नाही. आणि समजा जळायला लागली तर ती विझणार सुद्धा नाही. एवढी संपत्ती कोणाकडे होती? संपत्ती सांगा बरं, अशी संपत्ती. आणि कवडी सुद्धा गेली नाही. लंके माझ्या घरी, शुभ संतती राजाकडे होती संपत्ती. त्याच्यापेक्षा लंके माझ्या घरी, लंकेचा राजा रावण. हा, लंके माझ्या घरी किती ती ऐका, माऊली तुकोबराय म्हणतात, किती लंके माझे घरी किती ती ऐका, सांगत असे संख्या जैशी तैशी, जशी आहे तशी सांगतो, माझ्या मनाला येईन तसं नाही सांगत. लंके माझे घरे किती ते ऐका, सांगत असे संख्या जैशी तैशी. 5 लक्ष घरे, किती? 5 लक्ष घरे पाषाणाची जेथे 7 येते, काय सरकारने नाही दिली बरं का, रावणाचे सांगत. 5 लक्ष घरे पाषाणाचे जेथे, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. किती? शुद्ध कोटी घरे जेथे, काय अभंग आहे, कोणाला आठवत असेल तर भाग बरं. लंके माझे घरे किती ते ऐका, सांगत तशी संख्या जैशी तैशी. 5 लक्ष घरे पाषाणाची जेथे, 7 लक्ष तेथे विटबंदी, कोटी घरे जेथे काश्या आणि तांब्याची, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. आता शुद्ध कांचन म्हणजे शुद्ध सोनं बरं का, हे 23 कॅरेटन 22 कॅरेटन हे नाही, शुद्ध कांचनाची सप्तकोटी. आता पाषाणाची घरं किती, विटांची घरं किती, काश्यांची घरं किती, आणि सोन्याची घरं किती. ह्या सगळ्यापेक्षा सोन्याचीच घरं तिथं जास्त होते, आहे का नाही? आणि तुका म्हणे ज्याची संपदा एवढी आणि सांगा त्याची कवडी गेली नाही. एवढी संपदा ज्याची होती, एक कवडी तरी गेली का? उलट रावणाचं उलट माऊली तुकोबरायांचाच अभंग काय,
पाशान परिस भूमी जाबुनंद जाबुनंद आणि धातयाचा संबंध वंशाचा. आता पाशाचं तिथं परिस नव्हते का, दगडी नव्हते का कुठं. आता जिथं सप्तकोटी शुद्ध कांचनाचे म्हणजे तिथं काय होते, पाषाण परिस. तिथं नुसते आपल्याकडे दगडीत, तिथं हे दगडी नव्हते, तिथं पाषाण परिस होते, पाषाणाचे दगडे होते, ऐक नाही. आणि संबंध रावणाचा कोणाचा होता बरं, धात्याचा संबंध वंशाचा. कोणत्या वंशात आला, कोणत्या वंशातला रावण आहे, धाता म्हणजे ब्रह्मदेवाचा वंशातला रावण आहे हा रावण, आहे का नाही. आणि तुका शेवटी पाहिलं का त्याच्यामध्ये दिलं, तुका म्हणे ज्याची संपदा एवढी नाही, तुका म्हणे ज्याचे देव बांधवडी आणि सांगत असे कवडी गेली नाही. बघा आता हे ज्याचे देव बांधवडी म्हणजे सगळ्या देवाला त्याने बंदी खाण्यात टाकलं होतं, एवढं त्याचं सामर्थ्य. सांगा गेली का कवडी, काही कवडी गेली नाही. असं ज्याचं सगळं सामर्थ्य आहे, सगळं आहे का नाही, त्याला लोक काय म्हणतात. आणि कोण लोक असं काय म्हणतात, तो फार थोर आहे, फार संपत्तीवान आहे, असं कोण लोक म्हणतात. शहाणी लोक म्हणतात का विचार शून्य लोक म्हणतात. विचाराने शून्यच झालेले लोक आहे ते मात्र असं म्हणतात, ऐक नाही. आणि विचारवान लोक असं म्हणतील का, विचारवान म्हणतील याने किती, ऐक नाही, हे ऐश्वर्य तयार केलं, हे विषय तयार केले नाही, याने हे विषयाचे घडे भरून ठेवले, हे कोण म्हणतील, विचारवान. आणि विचार शून्य लोक काय म्हणतील, किती मोठं ऐश्वर्य तयार केलं असं म्हणतील, आहे का नाही. जितके विषय आपण तयार करू की नाही, ते सगळे विषय आपल्या दुःखालाच कारण ठरत असतात. जे आपल्याला आता आपले दादा नेहमी सांगतात, ते लहान मुलं शिशू करतात की नाही, ती भरून टाकण्याकरता ते झाडूचं बुचूट राहिलेलं असतं, शेवटी त्याला काय म्हणतात तुमच्याकडे माहीत नाही, ते सुद्धा बाजूला टाकून द्यायचं म्हणलं तरी नको वाटत आहे का नाही. ते टाकून द्यावं असं वाटत नाही. हे बाकीचा संसार कधी सोडणार आहे, तो सोडील का. उलट मग हे विषाप्रमाणे नाशक नाही का, उलट हे अनेक जन्मामध्ये त्याला काय करणारे, त्याचा नाश करणारे आहे. असून बघा, राजाचा त्याग करून बाहेर जाण्याचे कारण माझ्या प्रजेतील लोक जे संसार दुःख भोगतात तेही मला पावत नाही, असं त्याला उपरती वैराग्य झालं. ज्याच्याजवळ पुष्कळ ऐश्वर्य आहे किंवा ज्याची हाती मोठी सत्ता आहे त्यांना विचार शून्य लोक थोर मानतात, पण मला तर त्यांचे सर्व ऐश्वर्य दारिद्र्यापेक्षा ही दरिद्र्य आहे असे वाटते. बघा आता हा राजा आहे, राजा प्रजेतल्या लोकांना म्हणतो, मग आता प्रजेतल्या लोकांकडे संपत्ती मोठी का राजाकडे संपत्ती मोठी, बघा बरं विचार करून. आणि तो राजा मनात काय विचार करतोय, तो राजा मनात काय विचार करतोय, मला ह्या सगळ्या लोकांची संपत्ती दारिद्र्यापेक्षाही दरिद्री वाटते. मग हे वैराग्य सामान्य आहे का, हे वैराग्य सुद्धा फार मोठं आहे असे मला वाटते. यासाठी सर्व राजवैभव सोडून आत्मसुख प्राप्ती करता मला एकांत स्थानी जावीशी वाटते. याकरता सर्व राजवैभव सोडून मला काय करावं वाटतं, की आत्मसुख प्राप्ती करता एकांत स्थानी जावं वाटते. आता हे स्वाभाविक वाटतं की नाही आपल्याला. कोणी जर संसारामध्ये त्रस्त झाला तर तो काय म्हणतो, मला एकांत पाहिजे, एकांत पाहिजे. याचा अर्थ काय होतो, एकांतामध्ये काहीतरी तुकोबरांचा अभंग आहे बघा, की नाही गुण दोष अंगा येतं, तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, हा नाही गुण दोष अंग येतं. एकांत ठिकाणी बघा बरं, कोणाचा दोष तरी निर्माण होतो का, कोणाचा विचार तरी आहे का, सगळं गेलं, काय आपल्याला घेणं देणं नाही. एकांतामध्ये राहिल्याच्या नंतर कोणी त्या ठिकाणी दोष निर्माण करायला जर नसेल तर किती सुख वाटतं आपल्याला बरं. नाही गुणदोष अंग येतं, गुणदोष अंगाला यायचं काही काम नाही ना, कारण ते कोणी आपल्या जवळ आहे का, सगळं संपून गेलं, आहे का नाही. उलट ते जळून गेले, आहे का नाही. जळत ते उपजते अंतर आहे, जळू असा अंतर भगवंतामध्ये निर्माण करणारे असते. ते लोकच नाही राहिले, किती सुख वाटेल बरं आपल्याला. तेच खरं सुख आहे. आत्मसुख प्राप्ती करता मला एकांत स्थानी जावीशी वाटते. बापाने आता हे बघा का, हे मुलं विचार करतात, काय विचार करतात, बापाने आपल्या ऐश्वर्याचा विभाग करून पुत्रास द्यावा, नाहीतर बापाच्या पश्चात नाही. इथं येतरच ते विचार आलेले म्हणजे ग्रंथकारांना म्हणायचं थोडक्यात, बापाने आपल्या ऐश्वर्याचा विभाग करून पुत्रास द्यावा, नाहीतर बापाच्या पश्चात मुलांमध्ये कलह माजतात, आहे का नाही. बाप समजा निघून गेला आणि निघून गेल्याच्या नंतर मुलांना समजा
तो ऐश्वर्याचा जो भोग आहे, त्याच्या वाटण्या आहेत, त्या वाटण्या जर करून दिल्या नाही तर मुलं काय करतात, नाही नाही हे माझं आहे, मला एवढी संपत्ती ही मी करत आलेलो आहे, हे माझंच आहे, ऐक नाही. मग तो काय करतो, तो भुजंग जसा त्या ठिकाणी धानावर बसतो की नाही, तसं त्या जमिनीवर, ऐश्वर्यावरती, ते संपत्तीवरती सगळा एवढा भाग माझा आहे. आणि एखाद्याला पार सुद्धा एवढा एवढा थोडाफार भाग येत असतो, त्याला त्याच्यावरच आपला उदरनिर्वाह करावा लागतो. का बरं? बापाने मात्र त्याच्या वाटण्या करून दिल्या नाही. हे शास्त्रकार सांगतात बरं का आपल्याला. म्हणजे शास्त्रकार काही कथानक कल्पित जर कथानक जर तयार केलं तर ते नुसतंच कल्पित आहे असं नाही, तर त्याच्यामध्ये सुद्धा फार मोठा विचार आहे. म्हणून बापाने सुद्धा काय करायचं, आपल्या ऐश्वर्याचा आणि व्यवस्थित अशा पद्धतीनं भाग वाटण्या करून आणि मुलांमध्ये दिलं की नंतर त्या मुलांमध्ये त्याच्या पश्चात म्हणजे बाप निघून जरी गेला तर कोणत्या प्रकारचे कलह भांडणं मात्र होत नसतात. म्हणून मी राज्याची विभाग करून तुम्हा तिघास देत आहे, म्हणून तुमच्यामध्ये कलह होऊ नये बाबा. मग मी काय करतो, तत्वदृष्टी, अदृष्टी, तर्कदृष्टी, हे मुलांनो मी काय करतो, तुम्हाला तुमच्या राज्याचे विभाग मात्र वाटण्या मात्र करून देतो. तुम्हास तिघास देत आहे, ते आपापले विभाग वाटण्या घेऊन सुखाने राज्य करा. हे बाबा हो, आता मी चाललो कशासाठी, आत्मबोध आत्मप्राप्ती करता मी वनात जाणार आहे, म्हणून तुमच्यामध्ये कलह होऊ नये, म्हणून अशा पद्धतीचा ह्या सुखाचा ऐश्वर्याचा भोग आता मी तुम्हाला तिघांना देतो. तुम्ही काय करा, आता असं सुखाने व्यवस्थित राज्य करा. आता जर अज्ञानी पोर असेल ना, बरं झालं हे कटकट जाते, आता डोक्याला खटकट नाही, आता आपण काय मस्तपैकी आता आपण मजात राज्य करू, आहे का नाही. आणि जर हुशार जर या तत्वदृष्टी, तर्कदृष्टी, अदृष्टीसारखी मुलं जर असतील, आहे का नाही, तर हे काय करतील, हे म्हणतील काय बाप आहे का नाही, आता याला बाप म्हणावं का दुसरं काय म्हणावं, आहे का नाही. पुढं म्हणतील बघा, आता मी मात्र ह्या दुःखरूपी राज्याचा त्याग करून नित्य आत्मसुखाच्या प्राप्तीकरता वनात जातो. असा राजा म्हणू लागला. राजाचे आता हे तुम्हाला असं वाटलं, तुम्ही म्हणले काय चौथा तरंग आहे हो, चौथ्या तरंगात उलट सगळ्यात बेस्ट कथा आली आहे का नाही, आतापर्यंत अशी कथाच नाही ऐकली. पण आता बघा ही कथे कशी कथा सांगतात आणि आपल्याला शास्त्रामध्ये कसा प्रवेश करायला लावतात, सगळं असा व्यवस्थित विचार येणार आहे. बघा आता राजाचे पुत्रही फार विचारी होते. आता राजाच मुळात राजा आता जर बीज जर शुद्ध असेल तर त्याला फळं सुद्धा चांगलीच येतील का नाही, शुद्ध बीजाची फळं सुद्धा शुद्धच असतात का नाही, असा नियम असतो. मग राजाचे पुत्रही सुद्धा कसे फार विचारी होते. त्यांनी एकांतात जाऊन असा विचार केला. तिघही मुलं काय केली, म्हणले आता वडिलांनी आपल्याला सांगितलं, ते बाजूला जरा एकांतामध्ये गेले, वडिलांपासून बाजूला गेले आणि तिघांनी परस्पर स्वतःमध्ये काय विचार करायला सुरुवात केली. तर बघा, ज्या अर्थी स्वतः बापच हे सर्व राज्य दुःखरूप आहे असे सांगतो आणि राज्याचा म्हणजे त्या दुःखाचा विभाग आम्हास करून देतो, याचा अर्थ दुःख तेवढे आमच्या गळ्यात अडकून आपण मात्र आत्मसुखाची इच्छा करीत आहे. याला काय म्हणावे, याला बाप म्हणावं की याला टिंब म्हणावं. तुम्हाला पटलं ना. बघा आता हा काय बाप आहे म्हणे. बघा ना, आपण मात्र सुखाचा विभाग आपल्या वाट्याला घेतो आणि दुःखाचा विभाग आमच्या वाट्याला देतो. हे कधी मुलांना कळालं, वडिलांच्या विचारातून कळलं की मी म्हणा किंवा माझ्या प्रजेतली लोक म्हणा या दुःखाने पीडित आहे आणि हे मला पावत नाही, म्हणून या सगळ्याचा त्याग करून चाललो. पण वाद नको म्हणून तुम्हाला वाटण्या करून देतो. ह्या वाटण्या सुखाच्या आहेत का दुःखाच्या आहेत, या दुःखाच्या वाटण्या आमच्या गळ्यात मात्र अडकून देतो आणि आपण मात्र सुखाचा भोग घेण्याकरता आणि वनामध्ये निघून जातो. याला बाप कसं म्हणावं, आहे का नाही, असा कसा बाप आहे हा, याला काय म्हणावे. आणि बाप ज्या राज्याच्या म्हणजे दुःखाच्याच वाटण्या आपणास करून देत आहे त्या घेऊन तरी आपणास काय करायचे आहे. बघा किती मुलं हुशारी असतील बरं, हे किती विचारवान असेल बरं. एवढ्या विचाराने मनामध्ये काय आहे उपरती वैराग्य निर्माण केलं की बाप मात्र आपल्याला दुःखाचा विभाग देतो, दुःखाच्या वाटण्या आपल्या वाट्याला करून देतो आणि सुखाची वाटणी मात्र आपण घेण्याकरता निघून जातो, आहे का नाही. त्या घेऊन तरी आपणास काय करायचे आहे. तेव्हा परमात्म सौख्य प्राप्ती करता आपण सद्गुरूकडे जाऊ, असा तिघा मुलांचा विचार होऊन ते बापास न विचारताच
एकदम राज्य सोडून चालते झाले. आता काय बापाला विचारायचं? बापाला विचारायचं काही काम राहिलं का? ए बाबा, तुझा सुखाचा भोग आहे, हे तुला घ्यायचं तर घे, नाही तर सोडून दे, ऐक नाही. आता त्यांना खरं वैराग्य झालं. खरं वैराग्य म्हणजे त्याने मागं पाहिलं का? आता त्याने मागं पाहिलंच नाही. उलट त्यांना वाटायला पाहिजे होतं की कमीत कमी आपल्या वडिलांना तरी आता आपण सांगून गेलं पाहिजे का नाही? वडिलांना सांगून गेलं पाहिजे. पण त्याने वडिलांना तरी सांगितलं का? वडिलांना सुद्धा सांगायला मागं आले नाही. त्यांचा बघा, आता कधी कधी हा संसार करत असताना आपले दादा सांगतात, एखाद्याला अचानक उपरती जर झाली आणि तो ग्रस्ती असेल तर त्याने बाकीचा मागचा पुढचा विचार न करता अगदी त्याने तिथंच अशा पद्धतीनं संन्यास घेता येऊ शकतो. बरोबर आहे का नाही? तसं या मुलांना इतकं वैराग्य निर्माण झालं. तिघांनी विचार केला, वडिलांनी सुरुवात करून दिली, स्वतंत्र तिघ एकत्र आली आणि तिघांनी विचार केला आणि लगेच त्या ठिकाणी अशा पद्धतीनं आपण मागचा पुढचा विचार न करता आपणच स्वतः काय करू? सद्गुरूकडे जाऊ. तेव्हा परमात्मा सौख्य प्राप्ती करता आपण सद्गुरूकडे जाऊ, असा तिघा मुलांचा विचार होऊन ते बापास न विचारताच एकदम राज्य सोडून चालते झाले. दैवयोगाने त्या सद्गुरूची प्राप्ती झाली. आणि बघा, काय दैवयोग असेल, काय भाग्यवान असेल की त्यांना पुढं, आता मला वाटतं याचं एक कथानक पण आलेलं आहे. कुठंतरी एक सद्गुरू असतात, मला आता ते आठवत नाही, आठवलं तर मी सांगत, वाटलं तर उद्या बघू वाटलंच त्याचा विचार. आता येतं ह्या पॅरेग्राफला आपण पूर्ण करून घेऊ आज. दैवयोगाने त्यास सद्गुरूची प्राप्ती झाली. सद्गुरूंची 6 महिने अनन्य भावे करून तिघांनी सेवा केल्यानंतर सद्गुरूंनी सहज, तुम्ही कोण आहात, येथे कशा करता येऊन राहिला आहात, ऐक नाही. आता हे बघा, इथं नियम काय केला? 6 महिने सेवा केली. आणि कोणाची मुलं होती? शुभ संतती राजाची मुलं. राजाची मुलं जरी असेल तर किती महिने सेवा करावं लागली? 6 महिने सेवा करावा लागली. आणि म्हणून सद्गुरूंनी तिथून पुढं कुठेतरी विचार करायला सुरुवात केली. म्हणून नियम असा असतो की एखाद्याच्या गळ्यात एखाद्याने आपल्याला जर माळ घातली तर आपण जर तो गुरु केला तर नियम असा केला शास्त्राने की तुम्ही कमीत कमी 6 महिन्यापर्यंत सद्गुरूला बदलू नाही. त्या सद्गुरूची प्रचिती अनुभव जर येत नसेल तर मग सद्गुरू बदलायला काही हरकत नाही, असं एक नियम केलेला आहे. म्हणून सद्गुरूची 6 महिने अनन्य भावे करून तिघांनी सेवा केल्यानंतर सद्गुरूंनी सहज, तुम्ही कोण आहे. आता 6 महिने त्या ठिकाणी सद्गुरूच्या घरी राहिले. आणि मग 6 महिने काही सद्गुरूंनी पाहिलं नव्हतं का? पण 6 महिने सद्गुरू त्यांची परीक्षा पाहत होते. 6 महिने पूर्ण झाले. ज्या अर्थी हे 6 महिने यांना ओळख न देता न विचारता हे सेवेमध्ये तत्पर राहिले, अनन्य भावाने सेवा केली. असं सद्गुरूंनी पाहिल्याच्या नंतर मग विचारलं त्यांना. काय विचारलं? की तुम्ही कोण, येथे कशा करता येऊन राहिला आहात, तुम्ही कोण आहेत आणि इथं का येऊन राहिलात, असे प्रेमाने विचारले. आपण प्रार्थना करावी. असे आपल्या दोघा बंधूचे मनोगत पाहून थोरला मुलगा तत्वदृष्टी सद्गुरू पुढे हात जोडून म्हणाला. बघा, आता हे प्रेमाने विचारलं, पण आपण प्रार्थना करावी, ऐक नाही, आपण काय करावी? प्रार्थना करावी, असे आपल्या दोघा बंधूचे मनोगत पाहून, ऐक नाही. आता ते 3 जण एकदम बोलतील का? सद्गुरूच्या पुढे एकानेच बोललं पाहिजे कोणीतरी, ऐक नाही. मग 2 जण विचार केला की आपला हा तत्वदृष्टी मोठा बंधू आहे का नाही, मोठा भाऊ. मग अधिकार कोणाचा आहे? मोठ्या भावाचा. आणि मोठ्याच भावाने बोललं पाहिजे. मग मोठा भाऊ होता, त्याचं नाव होतं तत्वदृष्टी. आणि मग त्या तत्वदृष्टीने अशा पद्धतीने बोलायला सुरुवात केली. कसं बोलायला सुरुवात करतो ते पण पाहता. असे आपल्या दोघा बंधूचे मनोगत पाहून थोरला मुलगा तत्वदृष्टी सद्गुरूंपुढे हात जोडून म्हणाला, हे श्रीगुरु, हे भगवन, हे कृपाळू, हे कृपावंत, आम्ही तिघे शुभ संतती राजाचे मुलगे असून जन्म मरण संसाराने तप्त असल्यामुळे दीन आहोत. बघा, आता एखादा जर मंत्र्याचा मुलगा असेल ना, तो म्हणला, हा आम्हाला काय गरज आहे, आमच्याकडे काय सामान्य आहे का संपत्ती? आमच्याकडे पुष्कळ अशी भरपूर संपत्ती आहे, 7 पिढ्या बसून खातील इतकी संपत्ती, आम्हाला तुमची आवश्यकता नाही. पण हे मुलं तसे होते का? नाही, उलट आम्ही शुभ संतती राजाची मुले आहोत, ऐक नाही, असा विचार मनात आला. आणि काय म्हणतात की जन्म मरण रूप संसाराने तप्त असल्यामुळे, बघा, आता याला संसाराच्या तापाने तापल्यासारखं वाटत नव्हतं का?
आता मला सांगा, संसाराने काही दुःख दिलं की यांना? संसार जड आहे का चेतन आहे? कोण सांगाल उत्तर? जड आहे. जड आहे का? जड आणि जड जड पदार्थ स्वतःला जाणतो का दुसऱ्याला जाणतो? दुसऱ्याला जाणतो. जड नाही पदार्थ नाही बरोबर. जड जडाला जाणतो. हा? अहो, जड काहीच जाणत नाही. जड स्वतःलाही स्वतःला जाणत नाही व दुसऱ्याला जाणत नाही. जड स्वतःला जाणत नाही आणि दुसऱ्याला जाणत नाही. मग त्या जडाविषयी आसक्ती कोणाला आहे? आपल्याला आसक्ती, लक्षात घ्या. ऐका नाही, असं जर म्हणलं चाकू चांगला का वाईट? चाकू चांगला पण नाही, वाईट नाही. तसं संसार चांगला का वाईट? संसार चांगला पण नाही, वाईट नाही. संसार करतोय कोण? जर आसक्तिवान मनुष्य संसार करत असेल तर त्याला संसार दुःखरूप आहे. आणि निरासक्त पुरुष संसार करत असेल तर त्याला संसार दुःखरूप नाही, त्याला संसार सुखरूप आहे. त्याला अवघाची संसार सुखाचा घर नाही, हे विश्वाची माझे घर, त्याला संसार कशाला बाधा करणार आहे, असं लक्षात घ्यायचं. पण पहा आता इथं काय म्हणतात, कुठं आलो खाली? हा, आम्ही तिघे शुभ संतती राजाचे मुलगे असून जन्म मरण रूप संसाराने तप्त आहोत. आहे का नाही? याने काय म्हटलं, आम्ही ह्या पुनरपी जननम पुनरपी मरणम, आहे का नाही, ह्या अशा पद्धतीनं वारंवार जन्माला येणं आणि मरणं, या जन्म मरण रूप संसाराने तप्त असल्यामुळे दीन आहोत. बघा, हे असं सद्गुरू पुढं आपल्याला प्रगट करता आलं पाहिजे. सद्गुरू पुढं गेल्याच्या नंतर आपण काय बोलावं, कसं बोलावं, हे जर समजून घ्यायचं असेल तर हे शास्त्र आहे. या शास्त्राला अतिशय व्यवस्थितरित्या सद्गुरू पुढं नम्रता पाहिजे, सद्गुरू पुढं मर्यादा पाहिजे. आहे का नाही? संतापुढे बहु असावी मर्यादा, फलकटाचा धंदा उर पुढे. काय बोलावं, कसं बोलावं, हा नियमित शास्त्रात दिलेला आहे. म्हणून जन्म मरण रूप संसाराने तप्त असल्यामुळे आम्ही कसे आहेत? दीन आहोत. आहे का नाही? दीन, इंद्रियाचे दिने आम्ही केलो नारायणी. इंद्रियाने आम्हाला काय केलं? अतिशय दीन केलं. याला दीन शब्द असं म्हणायचा. याकरता आत्मस्वरूप प्राप्तीची इच्छा धरून आपली सेवा करीत आहोत. आता आम्ही काय केलो? 6 महिने या ठिकाणी सेवा करत आहोत. कशासाठी सेवा करत होतो असा प्रश्न जर केला तर इथं उत्तर आहे, तर आत्मस्वरूप प्राप्तीची इच्छा धरून आपले आतापर्यंत आम्ही काय करत होतो? 6 महिन्यापर्यंत सेवा करीत होतो. अशी शिष्याची प्रार्थना ऐकून श्री गुरूंनी कृपा करून सांगितले. आता ही शिष्याची तळमळ कळकळ हे श्रीगुरूंनी काय ओळखली. ज्या अर्थी हे शुभ संतती राजाची मुलं आहेत, 6 महिन्यापर्यंत सेवा केली, त्यांना कमी जास्त ऐक नाही काही गोष्टी झाल्या असतील, त्यांनी त्याची अजिबात सुद्धा कोणत्या प्रकारची शंका विचार निर्माण न करता आणि गपचूप आपली सेवा त्या ठिकाणी करत राहिले. आणि यांची ही तळमळ आपण पाहिली की हे 6 महिन्यापर्यंत राहिले. 6 महिन्यांनी काय विचारलं त्यांनी? की आम्ही संसाराच्या तापी तापलो मी देवा, करिता ह्या सेवा कुटुंबाची म्हणून तुझे आठविले पायी येई होतो माझी माई पांडुरंगे. एवढी तळमळ पाहिली. कोणी पाहिली? सद्गुरूंनी पाहिली. ती प्रार्थना ऐकून श्री गुरूंनी कृपा करून सांगितले, आत्मज्ञानाविषयी तुम्हाला जे पाहिजे ते विचारा. ऐका नाही, सद्गुरूपाशी काय पाहिजे, काय मिळवायचं आपण? संसार मिळवायचा का? नाही, उलट आत्मप्राप्तीविषयी जे आपल्याला विचारता येईल आपण ते विचारलं पाहिजे असे सद्गुरू त्यांना सांगतात. तुमच्या मनातील सर्व संशय जाऊन तुम्हास परमानंद प्राप्त होईल. असं जर तुम्ही विचारलं, काय विचारलं? मुलं होतील का, संसार होतील का, असं विचारल्यावर उलट दुःख होईल. आणि तुम्ही खरं विचारलं कशाचं? आत्मप्राप्ती करता विचारलं तर त्याने काय होईल? जो काही तुमच्या मनामध्ये अनात्म विचार झालेला आहे अनेक जन्मापासून, तो सगळा अनात्म विचार जाऊन तुम्हाला काय होईल? आत्मप्राप्ती होईल. आत्मप्राप्ती होईल का? आत्मप्राप्तीला जो भ्रम निर्माण करणारा होता, मला पण आत्मप्राप्ती करून घ्यायची, तो भ्रम निघून जाईल तुमचा, खरं पाहायला गेला तर. म्हणून तुमच्या मनातील सर्व संशय जाऊन तुम्हास परमानंद प्राप्त होईल. याप्रमाणे श्रीगुरूंची आपल्यावर असलेली कृपा दृष्टी पाहून त्या तिघा राजपुत्रास फार आनंद झाला. ज्या अर्थी हे सद्गुरू आपल्याला आणि हे तत्वज्ञान, खरं तर घरदार कशासाठी सोडलं होतं त्यांनी? त्यांना सोडण्याच्या मागचं काय कारण होतं? त्यांना आत्मप्राप्ती करून घ्यायची होती. आणि सद्गुरू पण प्राप्त झाले. आणि सद्गुरू नुसते प्राप्त झाले नाही, सद्गुरू प्रसन्न पण आहेत, अवकाश पण आहे सद्गुरूकडं. आणि कृपा करण्याकरता ते
तत्पर आहे. कारण सद्गुरू कसे हे कृपाळू पण आहे का नाही. कारण सद्गुरू कृपाळू जर नसेल तर अख्खं आयुष्य जरी गेलं तरी मात्र ते तत्वज्ञान सांगत नाही. काही सद्गुरू म्हणतात जाऊ द्या, याला जर सांगितलं तर हा आपल्या डोक्यावर मिऱ्या वाटेल. म्हणून अशी सद्गुरू नाही, हे फार कृपावंत कृपाळू असणारे सद्गुरू आहेत. तुमचे मनातील सर्व संशय जाऊन तुम्हास परमानंद प्राप्त होईल. याप्रमाणे श्रीगुरूंची आपल्यावर असलेली कृपादृष्टी पाहून त्या तिघा राजपुत्रास फार आनंद झाला. म्हणजे आपलं आल्याचं चीज झालं की नाही. आता घरदार आपल्या वडिलांना विचारलं सुद्धा नाही आपण, आहे का नाही. आणि जर न विचारता आलो जर काही मिळालं नाही, बरं जर परत माघारी जाताना आहे का नाही वडिलांना तोंड दाखवायचं म्हणजे लाज वाटेल का नाही. हा, पण आता तसं काय राहिलं का नाही, उलट आल्याचं चीज झालं आपलं, असं लक्षात येतं. राजपुत्रास फार आनंद झाला आणि ज्या करता आपण राज्य सोडून बाहेर पडलो त्याचे आज काय झालेलं आहे, त्याचे चेत झाले असा त्यांना भरवसा आला. आणि सद्गुरूस आत्मज्ञानाविषयी प्रश्न विचारास प्रथम तत्वदृष्टीने आरंभ केला. त्यांना आता खात्री झाली, भरवसा आला का श्रीगुरूच आता भरवसा आला म्हणजे काय की आता श्रीगुरू आपल्याला आत्मस्वरूपाचा बोध या ठिकाणी प्राप्त करून देतील. आणि मग आता पुढे त्याने श्रीगुरूला आत्म ज्ञानाविषयी प्रश्न विचारायला सुरुवात केली. आता सगळ्यात आधी कोणता त्या तिघांमध्ये कोणत्याने सुरुवात केली बोलायला बरं. सगळ्यात आधी तत्वदृष्टी आहे का नाही, याने मात्र या ठिकाणी बोलायला सुरुवात केली. हा तत्वदृष्टी धाकला मुलगा आहे का शेवटचा मुलगा आहे का मधला मुलगा आहे, सुरुवातीचा आहे का मधला, थोरला मुलगा आहे का नाही. तत्वदृष्टी थोरला आहे. आणि तर्कदृष्टी हा किती नंबरचा मुलगा आहे, 3 नंबरचा. आणि 2 नंबरचा अदृष्टी. हा. मग चौथ्या तरंगामध्ये कोण बोलणार आहे, तत्वदृष्टी बोलणार आहे. आणि 5व्या तरंगामध्ये कोण बोलणार आहे, अदृष्टी बोलणार आहे. आणि 6व्या तरंगात कोण बोलणार आहे, तर तर्कदृष्टी बोलणार आहे का नाही. आता ज्ञानाचा अधिकारी आहे तो प्रथम आहे बरं का. पण ज्याला ज्ञानात कमीपणा येतो, ज्ञान समजून घेण्यामध्ये बुद्धिमांदी येतं, मग त्याने काय करायचं, त्याने आपलं सकाळचं उठायचं आणि ध्यान करायचं. काय करायचं, त्याने ध्यान करायचं, कारण त्याला ज्ञान होत नाही म्हणून त्याने ध्यान करावं. आणि ज्याला ज्ञान होत असेल तर त्याने ध्यान करावं का ज्ञानच करून घ्यावं. पाहता काय करावं, ज्ञान करून घ्यावं. आणि ज्याला ज्ञान होत नाही त्याने काय करावं, ध्यान करावं असं नेहमी. म्हणून 5व्या तरंगामध्ये ध्यानाचा विषय, आता 4थ्या तरंगामध्ये ज्ञानाचा विषय. आता उद्या शास्त्र आरंभ म्हणजे परिच्छेद क्रमांक 3 उद्याला चालू होईल. हा मुद्दा बारकाईने वाचा, याच्यावरती प्रश्न तयार करा. मलाच विनंती वारंवार करावं लागते की कोणीतरी प्रश्न लिहा. हे वारंवार मी सांगण्यापेक्षा आता मला असं वाटतं मी पण सांगायचं बंद केलं पाहिजे. कारण तुम्हाला आता ह्या तिघा मुलांना बघा बरं, हे स्वतःचं केलं का नाही, हे स्वतःने केलं. आता तुम्ही तुमचं केलं पाहिजे का नाही तयार, हे कोणीतरी स्वतः तयार केलं पाहिजे. आपणच त्यांच्या मागं लागायचं. याचा अर्थ त्यांच्या ठिकाणी वैराग्य झालेलं नाही हे सिद्ध होतं. आपण त्यांना वारंवार फोन करणं, पाठाला या, जागरूक व्हा हे सांगणं म्हणजे काय, पाप आडवाल्यासारखं होतं, आहे का नाही. तर इथून पुढं असं नाही, तुम्हाला तुमचं करता आलं तर करा, मी फक्त पाठ सांगायचं काम करेल, याच्यापेक्षा वेगळं करणार नाही. आता आज आपण थांबू. उद्या सगळ्यांनी हजर राहा, वाचून घ्या. आणि उद्या शास्त्राला आरंभ आपल्याला करायचा आहे. उद्या कशा शंका तयार होतील त्याचा विचार आपण उद्याला करू. आता आपण थांबून घेऊ. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. हरि ओम. शांती शांती. रामकृष्ण.